नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये चंद्रकांत म्हणतो, तू आम्हाला सगळ्यांना का बोलून घेतलंस? तिलोत्ता म्हणते, कळेल, लवकरच सगळं कळेल. ऐश्वर्या ते मॉम, हे जर सगळं सारंगबद्दल असेल तर सारंगने घरी असायला हवं ना? नाही म्हणजे तुमचा डिसिजन फेस करू शकत नसेल म्हणून बाहेर गेला का? सो म्हणतो, तो त्याच्या शब्दाचा पक्का आहे, तो येईल. आता ऐश्वर्या हूं करून मुरका मारते. तिलोत्ता म्हणते, आई कुठे सारंग? नील म्हणतो, माहीत नाही, काल रात्री मला भेटला, पेपर साईन केले आणि त्यानंतर कुठे गेला काय माहिती. अमृता म्हणते, आई तो काल रात्रीपासूनच घरी नाही आहे, त्याची गाडी पण दारात दिसत नाही आहे. तिलोत्ता म्हणते, राजकुमार बघ जा काय प्रॉब्लेम आहे. तो जायला लागतो तेवढेच सारंग घरात येतो. तिलोत्तमा कुठे काय काहीच विचारत नाही आणि म्हणते, सारंग तुला आठवत असेल ना, जर 48 तासात ती मुलगी घरी आली नाही तर आपलं असं ठरलं होतं, मी तुला सांगेल ते तुला ऐकावं लागेल. तू घाबरू नको, माझ्यावर विश्वास ठेव. मी जे तुला करायला सांगेल ते तुझ्या हितासाठी आणि भल्यासाठीच असेल. चंद्रकांत म्हणतो, तिलोत्तमा तू नक्की सारंगला काय करायला सांगणार? तिलोत्तमा म्हणते, सांगते आणि मोठ्याने आवाज देते, या. फाईल घेऊन तिघं आत येतात. चंद्रकांत म्हणतो, हे काय, आपली लिगल टीम का बोलवली? तिलोत्तमा म्हणते, सारंग आणि त्या मुलीच्या डिवोर्ससाठी. चंद्रकांत म्हणतो, काय? सगळे शॉक होतात, पण अस्मी मात्र अक्षरशः हसायला लागते. ऐश्वर्या तिच्याकडे बघते आणि स्माईल करते. तिलोत्तमा विचारते, मी सांगितलेले सगळे डॉक्युमेंट्स तयार आहेत ना? ते म्हणतात, हो मॅडम. तिलोत्तमा म्हणते, गुड. सारंग म्हणतो, बरं झालं वकील साहेब आले. मला सांगा, कोर्टामध्ये दोघांच्या संमतीने डिवोर्स दिला जातो ना? सावली पण इथे लागेल ना? तिलोत्तमा हसत म्हणते, तेच ना, ती इथे नाहीच आहे ना, आणि ती जर असती ते सगळं प्रकरण डिवोर्सपर्यंत गेलंच नसतं, बरोबर ना? सारंग म्हणतो, बरोबर, आणि आवाज देतो, सावली. सावली आत येते. काहींना आनंद होतो, काहींच्या पायाखालची जमीन सरकते. सारंग म्हणतो, आई तुम्हाला 48 तासाची मुदत दिली होती, सावली घरी आली आहे. तिलोत्तमा डोक्याला हात लावते. सारंग म्हणतो, हा विषय आपण इथेच थांबूया, पुढे काही करायची गरज नाही. तिलोत्तमा म्हणते, काय हिंमत या पोरीची, एवढी सगळी कबुली दिल्यानंतर ही पुन्हा एकदा घरात आली आहे. बरं ही इथे आली आहे, मी आता हिला पोलिसात देऊ शकते ना? चल. सारंग म्हणतो, आई थांब, हेच जर करायचं असेल ना तर सत्य सगळ्यांनाच कळू दे. तिलोत्तमा म्हणते, काहीच गरज नाही आहे, या पोरीला तू माझ्या घरामध्ये आदराने सन्मानाने घेऊन आलाच आहे ना? त्यामध्ये कळलं आहे मला. आणि काय रे, कुणासाठी खरं खोटं करायचं आहे? सारंग म्हणतो, अगं तुझ्यासाठी. ती म्हणते, काहीच गरज नाही आहे, हिच्याबद्दल मला काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे, कळलं? आणि जायला लागते. सारंग म्हणतो, मग ऐश्वर्या वहिनीबद्दल ऐकून घ्यायला आवडेल? ती म्हणते, काय? सारंग म्हणतो, वकील साहेब तुम्ही येऊ शकता. तिलोत्तमा म्हणते, सारंग काय चाललं आहे? तो म्हणतो, अगं घरातल्या गोष्टी घरात राहिलेल्याच बऱ्या. ऐश्वर्या वहिनी ते पत्र दे ना. ऐश्वर्या म्हणते, काय? तो म्हणतो, अगं तू वाचलं होतं ना? ती म्हणते, असेल कुठेतरी, माहीत नाही मला, मी नाही सांभाळून ठेवलं. सारंग म्हणतो, स्वतःची चूक तरी सांभाळून ठेवायची. ऐश्वर्या म्हणते, काय? नील म्हणतो, सारंग मला मान्य आहे ती तुझी बायको आहे, पण मग घरातल्यावरच आरोप? सारंग म्हणतो, माझ्याकडे पुरावे, हे पत्र जे सावलीने माझ्यासाठी लिहिलं होतं, आणि हे पत्र जे ऐश्वर्यावहिनीने सगळ्यांना दाखवलं आणि सांगितलं हे पत्र सावलीने माझ्यासाठी लिहिलं. तिलोत्तमामध्ये, सारंग काय चाललंय तुझं? ह्या मुलीला वाचवण्यासाठी तू घरातल्या सुनेवर आरोप घेतोस, ऐश्वर्यावर? सारंग म्हणतो, ठीक आहे, मी आरोप नाही करत, तिला मान्य करायला सांग. सांग ना. नाही कबूल करत आहे ती, मग मला सिद्ध करावंच लागणार. आता सारंग व्यवस्थित सिद्ध करतो आणि म्हणतो, आई तुला आठवतं ना तू काय बोलली होती? तिलोत्तमा मोठ्या तोऱ्यात बोललेली असते, मला तर माहिती आहे त्या मुलीची चूक आहे, पण जर ऐश्वर्याची चूक असेल तर मी तिच्या थोबाडीत देईल. सारंग म्हणतो, आई जे बोलली होती ते पाळायची वेळ आली आता. ऐश्वर्याने ते मॉम. आता तिलोत्तमा एक कानाखाली देते. ऐश्वर्या रडत वर बघायला लागते. नील म्हणतो, ऐश्वर्या, तो पण कानाखाली देतो. आता तिलोत्तमा मोठ्याने ओरडते, नील. अस्मी म्हणते, ऐश्वर्या मॅडम तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. हे सगळं सिद्ध करण्यासाठी तुम्ही खोट्याचा सहारा घेतला. मला तुमची लाज वाटते. मला माहिती आहे ही मुलगी खोटी आहे, म्हणून तुम्ही असं करायचं. सारंग म्हणतो, सिद्ध झालं आहे,
सावली खोटी नाही आहे, खरी आहे ती. ती लत्ता म्हणते सारंग, ती किती खरी आहे हे तू आम्हाला सांगू नकोस. अस्मी का बोलली म्हणून सावली बघायला लागते. नील म्हणतो ऐश्वर्या, तुझ्या स्वभावामुळे आजपर्यंत आपल्याला मूल झालं नाही, पण मी सतत तुला माफ करत आलो, काही बोललो नाही. तिलोत्तमा निघून जाते. अमृता जाते आणि सावलीला मिठी मारते आणि म्हणते सावली, बघितलंस, विजय नेहमी सत्याचाच होतो. सारंग नीलला सावरतो. ऐश्वर्या मनात म्हणते, ह्या मुलीमुळे माझा खूप वेळा अपमान झाला, पण आज माझ्या नवऱ्याने माझ्या थोबाडीत मारायची हिंमत केली. आता काही झालं तरी मीला सोडत नाही. जगन्नाथ म्हणतो देवाचा व्हॉईस मेसेज. देवा म्हणतो, काय फादर, किती वेळा फोन केला तुम्ही उचललाच नाही. बरं, एक गुड न्यूज द्यायची आहे, सावली सापडली आहे. जगन्नाथ म्हणतो थँक्यू देवा आणि अलकाला आवाज देतो आणि म्हणतो आपली मुलगी सापडली आहे, चला चला मेंदाळ्यांच्या घरी जाऊया. अलका म्हणते अहो त्यांना आवडणार आहे का? तर ते तुला तर मला सांगायचं आहे मला की माझ्या मुलीच्या पाठीशी मी नेहमी उभा राहणार. तो आता बरंच काही बोलू म्हणतो. चल चल. सावली किचनमध्ये जाते आणि विठ्ठलाचे आभार मानत असते. तेवढ्याच सखदेव येतो आणि म्हणतो साऊ. दोघं आता बरंच काही बोलतात आणि एकनाथ आणि कानूला फोन करतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.